तुम्हाला आठवतं ना ते कुणाल कामरा, थाने की रिक्षा चेहरे पे दाढी हाय, हो तेच कुणाल कामरा. निवडणुकीत विजयी झालेल्यांचे नव्हे तर अभिनंदन केलं जातं निवडणूक आयोगाचं. मित्रहो, बिहार विधानसभेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षानं जिंकली. खर तर अलीकडं भाजपानं निवडणूक जिंकल्यानंतर अभिनंदन करण्याचं धाडस होतच नाही हो. निवडणूक होण्याआधीच ती भाजपानं जिंकलेली असते. मतदान यंत्र आणि मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपा अनपेक्षितपणे विजय मिळवतो असं विरोधकांना वाटत आलेलं आहे. अनेक वेळा तसे आरोप देखील झालेले आहेत. निवडणूक आयोगावर सुद्धा तेवढेच आरोप होत आहेत. अर्थात सामान्य जनतेचं सुद्धा तेच मत आहे. केवळ राजकीय विरोधकच बोलतात असं काही नाही. भाजपा मिळवत असलेल्या विजयावर लोकांचा विश्वास अजिबात उरलेला नाही. हरियाणात ते झालं, महाराष्ट्रात ते झालं, आता बिहारमध्ये. भाजपचा विजय हा निवडणूक आयोगाची करामत असते असं म्हटलं जातं. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगावर मोठी टीका केली. ते म्हणाले, 3 महिन्यापूर्वीच मी म्हणालेलो होतो ही निवडणूक भाजपानं पळवलेली आहे. आज केवळ ज्ञानेश कुमार यांनी विजयाचं प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिलं आहे. 80 लाख मतदार ज्या राज्यातून वगळले गेले, 5 लाख दुबार मतदार आहेत, त्या राज्यातील निकाल काय असतील याचा विचार करायला पाहिजे. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे तोंड गोड केलं पाहिजे, त्यांना मिठाई भरवली पाहिजे असं संजय सिंह यांनी म्हटलं. काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सुद्धा अगदी सुरुवातीलाच म्हटलं, सुरुवातीच्या ट्रेंड मधून असं दिसून येते की ज्ञानेश कुमार यशस्वी होताना दिसत आहेत, भाजपा नव्हे. ही लढाई भाजपा, काँग्रेस, राजद आणि जेडीयू यांच्यामध्ये नाही, तर ही थेट ज्ञानेश कुमार आणि भारतातील लोकांमधली लढाई आहे. सोशल मीडियावर सुद्धा अशाच प्रकारच्या बिहारच्या निवडणूक निकालाचं प्रतिबिंब उमटलंय. पण तुम्हाला आठवतं ना ते कुणाल कामरा, थाने की रिक्षा चेहरे पे दाढी हाय, हो तेच कुणाल कामरा. या कामरा यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटलं, ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा, तिथं सुद्धा भाजपाचं सरकार स्थापन होईल. अवघ्या 2 ओळीच्या या पोस्टमधून कुणाल कामरा यांनी आजच्या निकालावर एक मोठी प्रतिक्रिया दिली. यातून निवडणूक आयोगावर कुणाल कामरा यांनी जळजळीत टीका केल्याचं तर दिसतंच. बघा, आजवर निवडणूक आयोगावर अशा पद्धतीचे आक्षेप, असे एवढे मोठे गंभीर आरोप याआधी कधी सुद्धा होत नव्हते. निवडणुकीचे निकाल आले की हरण्या जिंकण्यावर अभ्यास केला जायचा. मोठ्या मनानं पराभव स्वीकारून विजेत्यांचं अभिनंदन देखील केलं जायचं. हे सगळं आता विसरून गेलेलं आहे. निवडणुकीत विजयी झालेल्यांचे नव्हे तर अभिनंदन केलं जातं निवडणूक आयोगाचं. तोंड गोड केलं जातंय ते निवडणूक आयोगाचं. फारसं काही बोलावं असं आता काही राहिलेलं नाही हो. पण एक मात्र गंभीरपणे विचार करायला हवा. असं सगळं संशयाचं वातावरण असेल तर मात्र लोकशाहीला शोधायचं कुठं? मित्रांनो, बिहार विधानसभेचा निकाल लागला. भाजप आणि मित्रपक्षांनी तो जिंकला. अभिनंदन मात्र निवडणूक आयोगाचं झालं. तुम्हाला कोणाचं अभिनंदन करावं असं वाटतं? आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही अभिनंदन करा. पण कोणाचं अभिनंदन कराल ना, ते मात्र त्यामध्ये जरूर स्पष्ट करा. म्हणजे तुम्हालाही काय वाटतं ते इतरांना सुद्धा कळेल. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.